नमस्कार मित्रांनो, आज आपण पाठ 2 इतिहास लेखन भारतीय या पाठाचा स्वाध्याय बघत आहोत. नंबर 1 भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक रिकामे जागा हे होते. ऑप्शन बघा, अलेक्झांडर कॅनिंगहॅम, त्यानंतर बी विल्यम जोन्स, त्यानंतर जॉन मार्शल, त्यानंतर फ्रेडरिक मॅक्समुलर. तर अलेक्झांडर कॅनिंगहॅम हे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक होते. त्यानंतर दुसरं दिलेलं आहे बघा, हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद रिकामी जागा यांनी केला. ए जेम्स मिल, बी फ्रेडरिक मॅक्समुलर, सी माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन आणि डी जॉन मार्शल. तर बघा, बी फ्रेडरिक मॅक्समुलर यांनी हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद केला. त्यानंतर बी पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. हू वेअर द शूद्रास जो आहे तो वंचितांचा इतिहास आहे. स्त्री पुरुष तुलना जे आहे हे स्त्रीवादी लेखन आहे. द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 हे राष्ट्रवादी इतिहास लेखनचा भाग आहे. आणि मार्क्सवादी इतिहास लेखनामध्ये प्रिमेटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे लेखन केलेलं आहे. त्यानंतर बघा, ग्रँडअप यांनी ए हिस्ट्री ऑफ द मराठाज हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यानंतर वसाहतवादी इतिहास हे याच्यामध्ये केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया या गोष्टीचं लिखाण केलेलं आहे. त्यानंतर 2 पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. पहिलं, प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. तर बघा, राष्ट्रवादी इतिहास लेखनातून राष्ट्राबाबत प्रेम जागृत करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी इतिहासकारांनी केला आहे. राष्ट्रवादी इतिहास लेखनात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान महत्त्वाचे योगदान आहे. भारतीयांनी ब्रिटिशाविरुद्ध दिलेल्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा उपयोग झाला. त्यामध्ये स्वातंत्र्यवीर वी दा सावरकरांनी लिहिलेले द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 या पुस्तकास स्वातंत्र्य समर असं देखील म्हणतात. या पुस्तकाचं विशेष महत्त्व आहे. म्हणून राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास लिहिण्यास चालना मिळाली आहे असं म्हणतात. त्यानंतर बघा, 2 बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. तर कारण बघा, बखरीमध्ये शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे याविषयीचं लेखन असते. कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेली सभासद बखर ही मराठी भाषेतील एक महत्त्वाची बखर आहे. या बखरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती मिळते. तसेच भाऊसाहेबांची बखर या बखरीतून पानिपतच्या लढाईचं वर्णन केलेलं आहे. विषयावर आधारित पानिपतची बखर एक स्वतंत्र बखर देखील आहे. होळकर घराणे आणि त्यांचं योगदान याची माहिती आपल्याला होळकरांची कैफियत या बखरीतून वाचायला मिळते. बखरीचे चरित्रात्मक, वंशानुचरित्रात्मक, प्रसंग वर्णनात्मक, पंथीय, आत्मचरित्रपर, कैफियत, पौराणिक आणि राजनीतीपर असे प्रकार आहेत. आपल्या इतिहासाबद्दलची माहिती आपल्याला बखरीत वाचायला मिळते. म्हणून बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. तर प्रश्न 3 बघा, पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. पहिला बघा, मुघल सम्राट बाबर यांच्या आत्मचरित्रात कोणत्या बाबीचा समावेश आहे? मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर यांचे आत्मचरित्र तुझुक-ई-बाबरीमध्ये त्यांनी त्याला कराव्या लागलेल्या युद्धाचे वर्णन केलेले आहे. त्याने प्रवास केलेल्या प्रदेशांचं, शहरांचं वर्णन त्यांनी त्यांचे आत्मचरित्र तुझुक-ई-बाबरीमध्ये केलेलं आहे. तसंच तेथील स्थानिक अर्थव्यवस्था आणि रीतिरिवाज व वनस्पतीसृष्टीचे बारकाईने निरीक्षण करून त्यांनी ते वर्णन केलेलं आहे. या सर्व गोष्टींचा समावेश मुघल सम्राट बाबर यांच्या आत्मचरित्रात आहे. दुसरं बघा, राष्ट्रवादी इतिहास लेखनात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान कोणते? भारतीयांनी ब्रिटिशाविरुद्ध दिलेल्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा उपयोग झाला. त्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेलं द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 त्या पुस्तकात स्वातंत्र्य समर असं देखील म्हणतात. या पुस्तकाचं विशेष महत्त्व आहे कारण त्यांच्या या लिखाणातून राष्ट्राबाबत प्रेम जागृत करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास लिहिण्याला चालना मिळाली.
म्हणून राष्ट्रवादी इतिहास लेखनात स्वातंत्र्यवीर दामोदर सावरकर यांचं महत्त्वाचं योगदान आहे. त्यानंतर प्रश्न 4, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय? सामाजिक घटना, आर्थिक व्यवस्था, मानवी जीवन या गोष्टींचा सहसंबंध जोडून केलेल्या लेखनास मार्क्सवादी इतिहास लेखन असं म्हणतात. मार्क्सवादी इतिहासकारांच्या लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती, उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध या महत्त्वाच्या बाबी मांडलेल्या असतात. प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे महत्त्वाचे सूत्र आहे. मार्क्सवादी इतिहासकारांनी जातीव्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला. प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे पुस्तक मार्क्सवादी इतिहास लेखनाचे उदाहरण आहे. दामोदर धर्मानंद कोसंबी, श्रीपाद अमृत डांगे हे महत्त्वाचे मार्क्सवादी इतिहास लेखनकार आहेत. त्यानंतर दुसरं बघा, इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा. इतिहास लेखन, भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण अशा अनेक विषयांवर वि. का. राजवाडे यांनी मूलभूत संशोधन केलं आहे. मराठी भाषेतून लिखाण करणारी इतिहासकार म्हणून वि. का. राजवाडे परिचित आहे. इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी वि. का. राजवाडे यांनी पुण्यात 7 जुलै 1910 रोजी भारत इतिहास संशोधक मंडळ स्थापन केलं. आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे याचा त्यांनी पुरस्कार केला. मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड त्यांनी लिहिले. त्यातील त्यांच्या प्रस्तावना अत्यंत अभ्यासपूर्ण आहे. इतिहास म्हणजे भूतकाळातील समाजाचे सर्वांगीण समग्र जीवन दर्शन अशी संकल्पना त्यांनी मांडली. म्हणून इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांच्या इतिहास लेखनाला एक विशिष्ट महत्त्व प्राप्त आहे. प्रश्न 5 पुढील तक्ता पूर्ण करा. बघा, इतिहासकार आहे आणि ग्रंथ आहेत. जेम्स मिल या इतिहासकारांनी लिहिलेला द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हा ग्रंथ आहे. जेम्स ग्रँडॉफ यांनी लिहिलेला द हिस्ट्री ऑफ द मराठाज हा ग्रंथ आहे. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी लिहिलेलं द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ आहे. श्री अमृत डांगे यांनी लिहिलेलं प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हा ग्रंथ आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले 2 ग्रंथ आहेत. त्यात हू वेअर द शूद्राज आणि द अनटचेबल्स हे ग्रंथ आहेत. ठीक आहे. तर बघा, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. क्रमांक, लिखाणाचं कारण, इतिहासकार आणि ग्रंथ. तर सगळ्यात पहिलं बघा, लिखाणाचं कारण. इतिहास लेखनाचा हेतू होता इतिहासकार झियाउद्दीन बर्नी आणि त्यांनी लिहिलेला ग्रंथ तारिक-ई-फिरोजशाही. त्यानंतर 2, बाबराला करावं लागलेल्या युद्धाची वर्णन. इतिहासकार कोण? बाबर. त्यांचा जो ग्रंथ आहे तो आहे तुझुक-ई-बाबरी. त्यानंतर 3, काश्मीरचा इतिहास कल्हण या इतिहासकारांनी लिहिला. ग्रंथाचं नाव आहे राजतरंगिणी. 4, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती. इतिहासकार कृष्णाजी अनंत सभासद. ग्रंथ आहे सभासद बखर. ठीक आहे. प्रश्न 6, पुढील संकल्पना स्पष्ट करा. तर बघा, प्राच्यवादी इतिहास लेखन, युरोपमधील पूर्वीकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल, आदर, कौतुक असलेले काही अभ्यासकांना पाश्च्यवादी असं म्हटले जाते. वैदिक वाङ्मय आणि संस्कृत साहित्याचा अभ्यास करण्यावर पाश्च्यवादी विद्वानांचा भर होता. पाश्च्यवादी अभ्यासकांमध्ये फ्रेडरिक मॅक्स म्युलर हे जर्मन अभ्यासक प्रमुख आहेत. त्यांच्या दृष्टीने संस्कृत भाषा ही इंडो युरोपियन भाषागटातील अतिप्राचीन शाखा आहे. त्यांनी हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा व ऋग्वेदाचा जर्मन भाषेत अनुवाद केला. तसेच त्यांनी द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट या नावाने 50 खंड संपादित केले. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखन या लेखनास विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा मिळाली. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या प्राचीन भारताच्या पूर्वग्रह दूषित इतिहासाला त्यांनी विरोध केला. राष्ट्रवादी इतिहास लेखनामध्ये भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्याकडे या इतिहासकारांचा कल होता. भारतीयांनी राष्ट्राविरुद्ध दिलेल्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा उपयोग झाला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेलं द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 या पुस्तकाचं विशेष महत्त्व आहे. कारण त्यांच्या या लेखनातून राष्ट्राबाबत प्रेम जागृत करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याचे राष्ट्रवादी लिखाण करणाऱ्या इतिहासकारांनी भारताच्या इतिहासातील
सुवर्ण काळ शोधण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास लिहिण्यास चालना मिळाली. त्यानंतर वंचितांचा इतिहास. वंचित समूहांचा इतिहास लिहिण्याची सुरुवात मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतून झाली. इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून करायला पाहिजे अशी कल्पना अँटोनियो ग्रामची या इटालियन तत्त्वज्ञानाने मांडली. वंचितांचा इतिहास लिहिण्यासाठी लोकपरंपरा हे महत्त्वाचं साधन आहे हे मानलं जाऊ लागलं. रणजित गुहा या भारतीय इतिहासकाराने वंचिताच्या इतिहासाला एक महत्त्वाची विचारसरणी म्हणून स्थान दिलं. परंतु त्यापूर्वीच भारतामध्ये वंचिताच्या इतिहासाचा विचार महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लिखाणातून झालेला दिसतो. महात्मा फुले यांनी गुलामगिरी या पुस्तकात शूद्रातिशूद्राचा इतिहास नव्याने उलगडून दाखवला. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हू वेअर द शूद्राज आणि द अनटचेबल्स या ग्रंथात वंचितांच्या जीवनाचा सार लिहिला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दिलेल्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा जेणेकरून येणारे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. आमच्या चॅनलला मदत करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ॲमेझॉन लिंकवरून तुम्ही कुठलेही प्रोडक्ट्स खरेदी करू शकता. धन्यवाद.